नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढील पॉईंट पाहणार आहोत. डबल सर्क्युलेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डबल सर्क्युलेशन आणि बोर्डासाठी तर अगदीच महत्त्वाचं आहे आणि नीट CETसाठी याच्यावर MCQ लक्षात ठेवायचं. मग त्यामध्ये डायग्राम पहिल्यांदा पाहूया. स्केमॅटिक प्लॅन ऑफ ब्लड सर्क्युलेशन इन ह्युमन. आपल्यामधला ब्लड सर्क्युलेशनचा जो प्लॅन आहे तो इथं थोडक्यात दिलेला आहे, म्हणजेच त्याचं डायग्रॅम. मग त्यामध्ये पहिल्यांदा नावं पाहूया. इथून हार्टपासून सुरुवात करूया. राईट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल. हे काय हार्टमधले 4 चेंबर्स. नेक्स्ट तिथून पुढं जायचं, हे पल्मनरी आर्टेरी अशी गेलेली आहे ती. नंतर लंग्स इथं आहे. लंग्सपासून जी आलेली आहे ती कोण आहे? पल्मोनरी व्हेन आलेली आहे, इथंपर्यंत आलेली आहे. नंतर इथून हार्टमधून एक निघालेले आहे ते कोण आहे? डॉर्सल ॲओर्टा आहे, म्हणजेच ही काय आर्टेरी आहे. कुठंपर्यंत आली? बॉडी पार्ट्सपर्यंत. इथून परत एक गेलेली आहे हार्टपर्यंत, ती काय आहे? व्हेन आहे. मग त्यामध्ये कोणती असते? व्हेना कॅवा, ग्रेट व्हेन्स, सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना कॅवा. हे त्यामध्ये त्याचं काय आहे? स्केमॅटिक प्लॅन ऑफ ब्लड सर्क्युलेशन इन ह्युमन. आता डेफिनिशन पाहूया. मग डेफिनिशन, मूवमेंट ऑफ ब्लड ट्वाइस थ्रू द हार्ट ड्युरिंग वन सर्क्युलेशन सायकल इज कॉल्ड ॲज डबल सर्क्युलेशन. पहिल्यांदा डबल सर्क्युलेशन डायग्राम पाठच करून ठेवायची. 1 मार्काला कमीत कमी जरी डिफाईन विचारली, डिफाईन द टर्म डबल सर्क्युलेशन सांगता आले पाहिजे. मग यामध्ये नक्की काय होतं? ब्लडची मूव्हमेंट होते ट्वाइस थ्रू द हार्ट, पण ती कधी? ड्युरिंग वन सर्क्युलेशन सायकल. एक सर्क्युलेशन सायकल ज्यावेळी पूर्ण होत असते त्या काळात हार्टमधून 2 वेळा काय होतं? ब्लड पास होतं किंवा मूव्हमेंट होत असते. त्यालाच काय म्हणतात? डबल सर्क्युलेशन. डायग्रामवरून थोडक्यात इथल्या पाहूया. हा चार्ट दाखवला आहे त्यात. मग त्यामध्ये काय सांगितलं आहे? मूव्हमेंट ऑफ ब्लड ट्वाइस थ्रू द हार्ट. लक्षात ठेवा, ब्लडची मूव्हमेंट आहे ती कशी आहे? 2 वेळा हार्टमधून होते. इथे एकदा हार्ट दाखवलं आहे, इथे एकदा हार्ट दाखवलं आहे, म्हणजेच इथं 2 वेळा काय झालेलं असतं? ब्लड मूव्हमेंट किंवा ब्लड पास झालेलं असतं. ड्युरिंग वन सर्क्युलेशन सायकल, ही पूर्णपणे सायकल ज्यावेळी होत असते त्यावेळी 2दा हार्टमध्ये काय होत असतं? ब्लड येत असतं. त्यालाच काय म्हणतात? डबल सर्क्युलेशन. म्हणजेच हार्टमधून लंग्सला कशासाठी जातं? ऑक्सिजनेशनसाठी. लंग्समधून ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं? हार्टला. मग हार्टमधून परत ते जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे कुठं जातं? बॉडी पार्ट्सला. बॉडी पार्ट्समधून डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं जातं? हार्टला. अशी एक सायकल ज्यावेळी पूर्ण होते त्यावेळी 2 वेळा काय होत असतं? हार्टमधून ब्लड पास होत असतं. दिस इज कॉल्ड डबल सर्क्युलेशन. समजलं असेल. मग इकडं आणखी डायग्राम बघा. पहिल्यांदा हार्टमध्ये थोडक्यात ब्लड येतं, तिथून जातं कुठं? लंग्सला. इथून असं लंग्सला. परत लंग्समधून कुठं येतं? हार्टला. हार्टमधून कुठं परत जातं? बॉडी पार्ट्सला. बॉडी पार्ट्समधून कुठं परत येतं आहे? हार्टला. म्हणजे हे असे एक वेळा ज्यावेळी सर्क्युलेशन सायकल पूर्ण होत असते त्यावेळी त्याला काय म्हणतात? डबल सर्क्युलेशन. म्हणजे एकदाच त्यामध्ये सायकल होत असते, पण 2 वेळा हार्टमधून ब्लड काय होत असतं? पास. त्यावेळी त्याला काय म्हणतात? डबल सर्क्युलेशन. आता त्यामध्ये इन डबल सर्क्युलेशन ब्लड फ्लोज टू रूट्स ऑर पाथवे सच ॲज. आणि ज्यावेळी डबल सर्क्युलेशन घडत असतं त्या काळात ते डबल सर्क्युलेशनमध्ये 2 पाथवे येतात. ब्लड फ्लो जे होतं, मुवमेंट होतं, ते 2 रूटनं होतं किंवा 2 मार्गानं होतं. त्यामध्ये फर्स्ट स्मॉल ए पल्मोनरी सर्क्युलेशन. त्यामधली कोणती? पल्मोनरी सर्क्युलेशन पहिली त्यामध्ये. मग त्यामध्ये डेफिनेशन पहिल्यांदा पहा. जरी डिफाईन द टर्म विचारली, पल्मोनरी सर्क्युलेशन डेफिनेशन काय यामध्ये? सर्क्युलेशन बिटवीन हार्ट अँड लंग्स इज कॉल्ड ॲज पल्मोनरी सर्क्युलेशन.
पल्मोनरी सर्क्युलेशन कशाला म्हणतात? जेव्हा हार्ट आणि लंग्स या दोघांच्या मध्ये ब्लड सर्क्युलेट होतं त्यावेळी त्याला काय म्हणतात? पल्मोनरी सर्क्युलेशन. मग डायग्राममध्ये पहा परत. पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणजेच सर्क्युलेशन बिटवीन हार्ट अँड लंग्स. हार्टपासून लंग्सपर्यंत जे ब्लड जातं ते सर्क्युलेशन म्हणजेच काय असतं? पल्मोनरी सर्क्युलेशन. ही झाली डेफिनेशन. सर्क्युलेशन बिटवीन हार्ट अँड लंग्स इज कॉल्ड ॲज पल्मोनरी सर्क्युलेशन. मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, ड्युरिंग पल्मोनरी सर्क्युलेशन द deoxygenated blood pumped from right ventricle into pulmonary trunk or artery and it carries to lungs for oxygenation. त्यासाठी परत एकदा डायग्राम पहा. काय सांगितलेलं आहे? ज्यावेळी पल्मोनरी सर्क्युलेशन घडत असतं त्या काळात डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठून पंप होत असतं? राईट वेंट्रिकल. इथं जे नाव आहे बघा, खालचा जो कप्पा आहे राईट वेंट्रिकल, इथून काय होत असतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड, अशुद्ध किंवा इम्प्युअर ब्लड पंप होतं. कशामध्ये? पल्मोनरी ट्रंकमध्ये किंवा पल्मोनरी आर्टरीमध्ये पंपिंग होतं. तिथून ते कॅरीज केलं जातं. कुठंपर्यंत कॅरीज केलं जातं? लंग्सपर्यंत. व्हाय? का तिथंपर्यंत नेलं जातं? बिकॉज फॉर ऑक्सिजनेशन. कशासाठी लंग्सपर्यंत हे इम्प्युअर ब्लड किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड नेलं जातं? तर ऑक्सिजनेटेड करण्यासाठी. म्हणजेच त्यामध्ये पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे? फर्स्ट, ड्युरिंग पल्मोनरी सर्क्युलेशन द डिऑक्सिजनेटेड ब्लड पंप्ड फ्रॉम राईट वेंट्रिकल इंटू पल्मोनरी ट्रंक ऑर आर्टरी अँड इट कॅरीज टू लंग्स फॉर ऑक्सिजनेशन. सेकंड पॉईंट त्यामधला, द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स इज ब्रॉट टू लेफ्ट ॲट्रियम अँड इट कॅरीज इंटू लेफ्ट व्हेंट्रिकल. मग ते जे मागाशी दाखवलेलं आहे, कुठं नेलेलं असतं ब्लड? लंग्समध्ये. कशासाठी? ऑक्सिजनेशनसाठी. मग ते जे ऑक्सिजनेटेड ब्लड असतं कुठं तयार झालेलं? लंग्समध्ये तयार झालेलं. परत आणलं जातं. कुठं आणलं जातं? लेफ्ट ॲट्रियममध्ये. आणि तिथून इट कॅरीज इंटू लेफ्ट व्हेंट्रिकल. त्यासाठी डायग्राम पाहूया. ब्लड फ्रॉम लंग्स, ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स कॅरीज. कोण कॅरीज करतं? ते जे आहे ती पल्मोनरी व्हेन. कुठं कॅरी केलं जातं? अप टू लेफ्ट ॲट्रियम. कुठंपर्यंत नेलं जातं? लेफ्ट ॲट्रियम. अँड इट पासेस थ्रू लेफ्ट व्हेंट्रिकल. आणि ते पास कुठं केलं जातं? लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये. म्हणजेच इथं कसलं ब्लड आलेलं असतं? प्युअर किंवा ऑक्सिजनेटेड ब्लड. हा सेकंड पॉईंट झाला. द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स इज ब्रॉट टू लेफ्ट ॲट्रियम अँड इट कॅरीज इंटू लेफ्ट व्हेंट्रिकल. सोप्पा, अगदी सोप्पा, एकदा वाचलं तरी लक्षात राहील. सेकंड टाईप, सेकंड पाथवे, स्मॉल बी, सिस्टेमिक सर्क्युलेशन. पहिला पल्मोनरी सर्क्युलेशन, दुसरा सिस्टेमिक सर्क्युलेशन. त्यामध्ये डेफिनिशन, सर्क्युलेशन बिटवीन हार्ट अँड बॉडी पार्ट्स ऑर ऑर्गन्स एक्सेप्ट लंग्स इज कॉल्ड ॲज सिस्टेमिक सर्क्युलेशन. सिस्टेमिक सर्क्युलेशन कशाला म्हणतात? तर कुणामध्ये चालतं नक्की? हार्ट अँड बॉडी पार्ट्स एक्सेप्ट लंग्स. फक्त लंग सोडून हार्टपासून बॉडी पार्टपर्यंत जे ब्लड सर्क्युलेशन चालतं, सच सर्क्युलेशन इज कॉल्ड सिस्टेमिक सर्क्युलेशन. त्यासाठी डायग्राम पाहूया. म्हणजेच कोणतं? जे आत्ता सर्क्युलेशन बघतोय ते सिस्टेमिक सर्क्युलेशन. कुठून कुठंपर्यंत चालतं म्हणून सांगितलंय? बिटवीन हार्ट टू बॉडी पार्ट्स. हार्टपासून बॉडी पार्टपर्यंत जे सर्क्युलेशन चालतं, हार्टपासून बॉडी पार्ट एक्सेप्ट लंग्स. त्यावेळी तिथं लंग येत नाही सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये. फक्त कोणते पार्ट येतात? त्यामध्ये हार्टपासून बॉडी पार्टपर्यंत. म्हणजेच लेफ्ट वेंट्रिकलमधून जे ब्लड जातं ते कुठं जातं? बॉडी पार्टपर्यंत. त्यामध्ये आता फर्स्ट पॉईंट, डेफिनेशन पाहिलेलीच आहे आपण. सर्क्युलेशन बिटवीन हार्ट अँड बॉडी पार्ट्स एक्सेप्ट लंग्स इज कॉल्ड ॲज सिस्टेमिक सर्क्युलेशन. हार्ट आणि बॉडी पार्टपर्यंत जे एकमेकातलं जे सर्क्युलेशन चालतं म्हणजेच कोणतं असतं? सिस्टेमिक सर्क्युलेशन. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, ड्युरिंग सिस्टेमिक सर्क्युलेशन द ऑक्सिजनेटेड ब्लड पंप्ड फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल into systemic aorta and it carries to all body parts or organs. मग ज्यावेळी सिस्टेमिक सर्क्युलेशन चालतं
त्यावेळी काय कॅरी केलं जातं? ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल इनटू सिस्टेमिक अवॉर्टा. आणि ते कुठं नेलं जातं? बॉडी पार्ट्सला. त्यामध्ये डायग्राम पाहू. सर्क्युलेशन, ज्यावेळी सिस्टेमिक सर्क्युलेशन चालतं त्यावेळी अगोदर मी सांगितलेलंच होतं, जे ब्लड असतं, ब्लड प्रेझेंट इन लेफ्ट वेंट्रिकल, विच टाईप ऑफ ब्लड? ऑक्सिजनेटेड ब्लड एंटर्स. कुठे एंटर होतं ते? इथं जे दाखवलं आहे त्यामध्ये सिस्टेमिक अवॉर्टा थोडक्यात, किंवा आर्टेरी. तिथून कुठं जातं? बॉडी पार्ट्सला. फर्स्ट पॉईंट झालेला आहे. सेकंड पॉईंट, द deoxygenated blood from body parts or organs is brought to right atrium by superior and inferior vena cava and it carries into right ventricle. मग त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं असलेलं? बॉडी पार्ट्स किंवा ऑर्गन्समध्ये असलेलं. कुठं जातं? आणलं जातं राईट ॲट्रियम. कशामार्फत? सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना कॅवा. परत ते कुठं कॅरी केलं जातं? राईट वेंट्रिकल. त्यासाठी डायग्राम पाहूया. डिऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट इन बॉडी पार्ट्स, इट एंटर्स किंवा ब्रॉट इन टू कशामध्ये? सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना कॅवा. इथं नावं दिलं आहे बघ, व्हेना कॅवा, ग्रेट व्हेन्स. अँड इट कॅरीज, ते कुठं कॅरी केलं जातं? त्यामध्ये तर कशामध्ये कॅरी केलं जातं? राईट व्हेंट्रिकलमध्ये. लक्षात ठेवा. नेक्स्ट, थर्ड पॉईंट, द सिस्टेमिक सर्क्युलेशन प्रोव्हाइड्स न्यूट्रिएंट्स, O2 and other essential substances to the tissues and takes CO2 other harmful substances away for elimination. मग सिस्टेमिक सर्क्युलेशन ज्यावेळी चालतं त्या काळात नक्की काय होत असतं? सिस्टेमिक सर्क्युलेशन प्रोव्हाइड करते, पुरवते. काय प्रोव्हाइड करते? न्यूट्रिएंट्स, पौष्टिक घटक, O2, ऑक्सिजन अँड अदर इसेन्शियल सबस्टन्सेस, गरजेचे जे घटक असतात ते कुणाला प्रोव्हाइड केले जातात? टिश्यूजला. अँड टेक्स CO2 अदर हार्मफुल सबस्टन्सेस अवे फॉर एलिमिनेशन. आणि त्या टिश्यूमधून काय काढून नेलं जातं? CO2, जो उपयोगी नसतो. नंतर अदर हार्मफुल सबस्टन्सेस, जे उपद्रवी असणारे घटक आहेत ते, हे बाहेर काढले जातात, एलिमिनेट केले जातात. म्हणजेच त्यामध्ये द सिस्टेमिक सर्क्युलेशन प्रोव्हाइड्स न्यूट्रिएंट्स, O2 and other essential substances to the tissues and takes CO2 other harmful substances away for elimination. Next, number 4, the unique vascular connection exists between digestive tract and liver called hepatic portal system. मग ह्यामध्ये हेपॅटिक पोर्टल सिस्टीम कशाला म्हणतात? तर हे एक युनिक असं व्हॅस्क्युलर कनेक्शन असतं, म्हणजेच एक्झिस्ट झालेलं, अस्तित्वात नसलेलं असं व्हॅस्क्युलर कनेक्शन कोणामध्ये असतं? डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आणि लिव्हरमध्ये. त्या अस्तित्वात नसलेलं जे कनेक्शन डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आणि लिव्हरमधलं असतं त्यालाच काय म्हणतात? हेपॅटिक पोर्टल सिस्टीम. नेक्स्ट पॉईंट, फिफ्थ, द हेपॅटिक पोर्टल व्हेन कॅरीज ब्लड फ्रॉम इंटेस्टाईन टू लिव्हर बिफोर इट इज डिलिव्हर्ड टू सिस्टेमिक सर्क्युलेशन. ज्यावेळी सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये ब्लड डिलिव्हर केलं जातं त्याच्यापूर्वी नक्की काय होत असतं? हेपॅटिक पोर्टल व्हेन जी असते ती काय करते? ब्लड कॅरीज करते. कुठून कुठंपर्यंत? इंटेस्टाईनपासून लिव्हरपर्यंत. पण ते कधी सांगितलेलं आहे? बिफोर डिलिव्हर्ड सिस्टेमिक सर्क्युलेशन. म्हणजे सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये जाण्याच्या पूर्वी हेपॅटिक पोर्टल व्हेन ब्लड कॅरी करते. कुठून कुठंपर्यंत? इंटेस्टाईनपासून लिव्हरपर्यंत. म्हणजे हा फिफ्थ पॉईंट. नेक्स्ट, कोरोनरी सर्क्युलेशन कशाला म्हणायचं पहा. सर्क्युलेशन ऑफ ब्लड टू अँड फ्रॉम द कार्डियाक मस्क्युलेचर बाय स्पेशल कोरोनरी सिस्टीम ऑफ ब्लड वेसल. ब्लड वेसलची एक स्पेशल कोरोनरी सिस्टीम असते, ती काय करत असते? सर्क्युलेशन ऑफ ब्लड कुठून कुठंपर्यंत? म्हणजेच त्यामध्ये कार्डियाक मस्क्युलेचरपासून नंतर कार्डियाक मस्क्युलेचरपर्यंतच स्पेशल कोरोनरी सिस्टीम ऑफ ब्लड वेसल्स, ब्लड वेसलची स्पेशल कोरोनरी सिस्टीम ब्लड सर्क्युलेट करते. त्याला काय म्हणतात? कोरोनरी सर्क्युलेशन. म्हणजे सर्क्युलेशन ऑफ ब्लड टू अँड फ्रॉम द कार्डियाक मस्क्युलेचर बाय स्पेशल कोरोनरी सिस्टीम ऑफ ब्लड वेसल्स. इथं हा पॉईंट झालेला आहे, डबल सर्क्युलेशन. धन्यवाद.